लाडकी बहीण योजना आणि या योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता अचानक बंद का झालेला आहे? नोव्हेंबर आणि डिसेंबर त्याचप्रमाणे जानेवारीचे हप्ते न येण्याचे कारण जाणून घ्या. ही माहिती इथे सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला देखील लाईक करत चला, कारण आपल्या चॅनलवरच्या बातम्या अतिशय 100% खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण असतात. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न येण्याचे कारण इथे आपण जाणून घेणार आहोत. खूप बहिणी कमेंट करतात की आम्हाला नोव्हेंबरपासून हप्ता आलेला नाही, कुणाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता आलेला नाही. आणि एखाद्यांची जर अशी कमेंट आली होती की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता, परंतु जानेवारीचे 1500 रुपये आले. आणि हे 1500 रुपये नेमके लाडक्या बहीण योजनेचेच आहेत की आणखी कुठल्या योजनेचे हे त्यांना अजूनही कळलेलं नाही. म्हणजे अशा पण बहिणी आहेत ज्यांना 2 महिन्याचा लाभ मिळाला नाही, परंतु जानेवारीचा लाभ मिळालेला आहे. तर ज्या बहिणींनी KYC दुरुस्ती केलेली असेल त्या बहिणींचं असं झालेलं असेल. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेची EKYC. ज्या बहिणींनी EKYC केलीच नाही त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. EKYC न केल्यामुळे त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्याची जर EKYC केली नसेल तर बँक खातं बंद पडू शकते. काही महिलांनी लाडकी बहीण योजनेची EKYC केली, परंतु काही महिलांची बँक खात्याची EKYC न झाल्यामुळे सुद्धा त्यांचं बँक खातं बंद पडू शकते. कदाचित बँक खातं बंद असल्यामुळे सुद्धा पैसे त्यांना आले नसतील. त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्याची DBT केलेली नसेल म्हणून तुम्हाला पैसे आलेले नसतील. असे वेगवेगळे कारण आहे. त्यातलं तुमचं नेमकं कारण कोणतं आहे किंवा या कारणांव्यतिरिक्त दुसरं जर कारण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढे आहे, लाडक्या बहिणीचे जर जॉईंट खाते असेल तर त्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार नाही. लाभार्थी महिलेच्या नावावर बँक खातेच नसेल तर, चुकीची KYC केलेली असेल तर, चुकीची KYC केली असेल तर ती दुरुस्त होऊ शकते. कारण चुकीची KYC ज्यांनी केलेली आहे त्यांची दुरुस्ती पद्धत सुरू आहे. ज्यांनी अजूनही केली नसेल त्यांनी 31 मार्चपर्यंत शेवटची तारीख दिलेली आहे. लवकरात लवकर करून घ्या. एखाद्या महिलेचं बँक खातं नसेल आणि तिने जर आपल्या पतीचा अकाउंट नंबर दिलेला असेल, मग सुरुवातीला त्यांना पैसे आले, परंतु KYC केल्यानंतर फॉर्मची पडताळणी झाल्यावर अकाउंट नंबरमध्ये आणि लाभार्थी महिलेच्या नावामध्ये फरक दिसल्यामुळे त्यांना अपात्र केले असेल आणि त्यांना लाभ मिळाला नाही असं सुद्धा होऊ शकते. किंवा तुम्ही हाफ KYC केली असेल, हाफ KYC मोबाईलवरून केली असेल आणि उरलेले जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अंगणवाडी ताईंकडे दिले असेल, परंतु अंगणवाडी ताईंनी पुढे हे डॉक्युमेंट वेळेवर जर पोहोचवले नसतील तरीसुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकते. असे वेगवेगळ्या बहिणींचे वेगवेगळे कारणं आहेत. त्यातले तुमचं जर या कारणांव्यतिरिक्त कुठलं कारण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. सगळ्या बहिणींच्या कमेंट येतात, परंतु काहींच्या वेगवेगळ्या कारणांमुळे सुद्धा हप्ता बंद झालेला आहे. त्यामध्ये अनेक कारणं असू शकतात. त्यासाठी आपल्याला आधी कारण शोधावं लागेल, नंतरच त्यावर जे काही उपाय आहेत ते आपल्याला करावं लागेल. यातल्याच काही बहिणींना डिसेंबरपर्यंत हप्ता आला, परंतु जानेवारीचा हप्तासुद्धा मिळालेला नाही. म्हणून वेगवेगळं कारण असू शकते. मैत्रिणींनो, बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच खात्रीशीर महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.